मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज संडे आहे आणि आज रायाला सुट्टी आहे. तशी रायाला सॅटर्डे आणि संडे 2 दिवस सुट्टी असते आणि ते आज आहेत घरीच. त्याच्यामुळे उठायला पण संडेला सगळ्यांना लेटच होतं, सगळं काम लेट. तर माझं सगळं काम आवरून झालं आहे ऑलमोस्ट, माझा नाश्ता वगैरे सर्व. आणि मी जेवण पण बनवलं आहे. आज जेवणासाठी मी बनवले राजमा चावल, म्हणजे राजमा आणि चावल बनवले. तर आता ऑलमोस्ट बनून झालं आहे. मी राजमा टाकला आहे अलीकडे गॅसवरती एके बनायला आणि एकीकडे राईस पण लावून दिला आहे. आणि आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायाने आंघोळ करून देवपूजा केली आहे. तर तुम्हाला दाखवते त्यांनी कशी देवपूजा केली ती. आज ही रायाने देवपूजा केली आहे. राया ना देवपूजा करताना मंदिर वगैरे साफ करत नाही, तर फुलं वगैरे मांडतात, सगळं करतात, देवाला पण स्वच्छ धुवून वगैरे काढतात, पण मंदिर साफ करत नाही. तर आणि इकडे तिकडे म्हणजे मी जसं देव मांडते तसं ते मांडत नाही. तर त्यांच्या देवाची मांडण्याची जागा पण चेंज होते जेव्हा ते देवपूजा करतात. आणि जेव्हा मी करत असते तेव्हा पण माझी जागा वेगळी असते. गरम गरम राजमा चावल आणि इकडे थोडंसं त्याच्याबरोबर काकडी आणि गाजर एवढं देणार आहे मी त्यांना. आता रायाला देऊया राजमा चावल. राया कसे बनवले सांगायच्या? हो चांगले आवडले. सध्या तर लागतो पहिला घास, तर म्हणजे नंतर लागणार नाही आहे का? हॅलो फ्रेंड्स, आता रात्रीचे 12 वाजलेत आणि मी आहे किचनमध्ये. तर एवढ्या रात्रीचं मी किचनमध्ये काय करते आहे, कारण की मला खूप भूक लागली आणि मला काहीतरी खायचं आहे. त्याच्यामुळे मी किचनमध्ये आहे आणि विचार केला आहे की व्हेज मंचुरियनमध्ये ते पकोडे असतात ते बनवण्याचा, पत्ताकोबीचे जे बनवतो आपण ते वाले. त्याच्यासाठी अगोदर मला सगळं कट वगैरे करून घ्यायचं आहे. तर चला म्हटलं असं तुम्हाला पण दाखवावं की मी काय बनवणार आहे, तसं तुमच्याबरोबर शेअर करते मी. हा एक पत्ताकोबी आहे, तो घेतलेला आहे. ह्याचं जर कवर वगैरे काढून मी ह्याला कट करणार आहे आणि ह्याचीच मी म्हणजे व्हेज मंचुरियनमध्ये जे टाकतो आपण, म्हणजे व्हेज मंचुरियन कोडा म्हणतो, ते बनवणार आहे. तर ह्याला मी अगोदर कट करून घेणार आहे बारीक साईजमध्ये. आणि तो पत्ताकोबी कट करता करता माझ्या पण बोटाला लागलं आहे, बघू शकता तुम्ही. मी त्याला बँडेज लावलं आहे. आणि मला सांगायचं आहे की आता मला कट झालं आणि मला आता क्लिक झालं की बँडेज माझ्याकडे होतो म्हणून मी लगेच लावलं ह्याला, नाहीतर लगेच ब्लडिंग वगैरे होतं ना. आपण त्याच्यामध्ये हळद वगैरे असं आपले जे घरगुती उपाय आहेत ते करतो, पण कधी कधी ते पण वर्क नाही करत. तर आणि असं बँडेज असल्यामुळे पाणी पण वगैरे जायचं त्याला थोडंसंही होत नाही. तर तुम्ही असं एक बँडेज, एक नाही आय थिंक तुम्ही 20-25 तरी घरात आणून ठेवत जा, कारण एवढं लागणार नाही तुम्हाला. पण हे स्वस्त पण खूप भेटतात, 10 रुपयाला मला 5 काय भेटले होते. तर तुम्ही पण अशा आणून ठेवा. थोडं तरी कट झालं, आपण जेव्हा नवीन चाकू वगैरे घेतो तेव्हा आपल्याला थोडंसं कट झालं तर आपण असं लावू शकतो. कारण मी आत्ता रिसेंटलीच एक रिसेंटली वाला एक नवीन चाकू घेतला व्हेजिटेबल कट करण्यासाठी. आणि आता मी केलं, तुम्हाला दिसत असेल ना, खूप धारदार आहे, खूप धारदार. त्याच्यामुळे ना मला लगेच थोडं जरी टच झालं तरी लगेच त्याचं कट होते. आणि तुम्ही जर असे घेत असाल तर तुम्ही पण असे बँडेज घरामध्ये ठेवा. कधी पण आपल्याला थोडंफार लागतं, काही पण होतं तर आपण पटकन त्याच्यावरती असं लावू शकतो. आणि मला जे बनवायचे म्हणजे मंचुरियन पकोडे, त्याच्यासाठी मी हे सगळ्या भाज्या कट करून घेतल्या. तर भाज्या म्हणजे काहीच नाही की फक्त हा पत्ताकोबी आहे, हा इकडे आहे अद्रक, त्याच्या अद्रकचे म्हणजे आलं जे आहे त्याचे छोटे छोटे मी कट करून घेतलेले पीसेस. आणि इकडे आहे आपली हिरवी मिरची एक, आणि हा लसूण. आणि पत्ताकोबी हा मी अगोदर वॉश करून घेतलेला सगळ्या ह्या गोष्टी, त्याच्यामुळे मी डायरेक्टली ताटामध्ये घेतल्या आता. आणि हा आहे कॉर्नफ्लॉवर आणि तो मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे अंदाजे टाकणार आहे. असं काय मला ह्याची रेसिपी वगैरे काही माहिती नाही आणि याची टेस्ट कशी होणार आहे पण आता मला माहिती नाही. तरी पण मी अंदाजे ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकते. आणि 1 चमचा हा टाकलं मी बेसन पीठ, हरभरा डाळीचं जे असतं पीठ ते, फक्त ते टाकलं 1 चमचा मी थोडंसं. आणि मीठ घालून ह्याला फक्त थोडंसं पाणी टाकून मी त्याला
बरोबर आपल्याला ते पकोडे तळायचे आहे, त्याच्यामुळे मी कढई पण गॅसवरती मांडली आहे आणि गॅस पण ऑन केला आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकून घ्यायचं, कारण मी जोपर्यंत इकडे पीठ ही करत नाही तोपर्यंत तिकडे तेल पण माझं गरम होईल. थोडं थोडं पाणी टाकून आज असं एक जे पीठ आहे त्याचं मी गोळा बनवते. असं झालं आहे, माहिती नाही आता कसं होणार आहे. आता तुम्हाला जेव्हा भजी तळणार आहे तेव्हाच मी तुम्हाला दाखवते कसे तळते. तर चला, गॅसची फ्लेम एकदम पीठ ते फक्त ते टाकलं आहे 1 चमचा मी थोडंसं, आणि मीठ घालून याला फक्त थोडंसं पाणी टाकून मी त्याला आपल्याला ते पकोडे तळायचे आहे, त्याच्यामुळे मी कढई पण गॅसवरती मांडली आहे आणि गॅस पण ऑन केला आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकून घ्यायचं, कारण मी जोपर्यंत इकडे पीठ ही करत नाही तोपर्यंत तिकडे तेल पण माझं गरम होईल. थोडं थोडं पाणी टाकून आज असं एक जे पीठ आहे त्याचं मी गोळा बनवते. असं झालं आहे, माहिती नाही आता कसं होणार आहे. आता तुम्हाला जेव्हा भजी तळणार आहे तेव्हाच मी तुम्हाला दाखवते कसे तळते. तर चला, गॅसची फ्लेम एकदम लो करून मी त्याच्यावरती ही भजी सोडली त्याच्यामध्ये, आणि म्हणजे अगोदर गॅसची फ्लेम हाय होती, जास्त होती, पण ही टाकल्याच्यानंतर मी लो केली, कारण मला जरा क्रिस्पी पण आला पाहिजे, म्हणजे असं जास्त सी नको, आपल्याला जरा कडकडीत हवी होती भजी. आणि थोडंसं असं परतून वगैरे घेते, बघू कसे होते. तर असे खरपूस तळून दिलेत मी, आणि याला मी काढणार आहे. आणि 12 वाजलेत, तर बाहेर बघूया आपण गॅलरी म्हणून कोण कोण आपल्याला जागा दिसते ते. तर चला, ओ अंधार अंधार. घराच्या समोर एक बिल्डिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तिथे काही कोणी राहत नाही. आकाशात पण काही मला चांदणं दिसत नाही. आता काय झालं माहिती नाही. आणि खाली माझ्या घराच्या जवळच खूप म्हणजे रस्ता आहे, त्यामुळे त्याचा आवाज येतो तिकडे. आणि फायनली माझे हे व्हेज मंचुरियन पकोडे तयार झालेत आणि मी ह्याला खाणार आहे आता. तर पाहू कशी आहे टेस्ट. आणि बिचारे राया पण माझ्यासाठी उठले माझी ही सगळी आवाज ऐकून, आणि त्यांना मी म्हटलं की आता माझं शूट करा, मी आता खाते आणि सांगते की कसे झाले ते. एकदम क्रिस्पी झाले ते, मला बोलता पण येणार, गरम आहे खूपच. आणि एक राळा पण देऊ आणि ते सांगतील कसे झाले क्रिस्पी. तोपर्यंत मला गुड नाईट.